सुनबाई जरा हळू बोल, तुझा आवाज बाहेरपर्यंत जातोय, मालतीताईंनी थरथरत्या आवाजात म्हटलं. आई, आता मला गप्प करण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमची कामवाली नाही जी तुमच्या इशाऱ्यावर सतत चालत राहीन. सकाळपासून नुसतं काम 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 आणि वर तुम्हा दोघांची सेवा पण करायची. हे बघा, माझ्याकडून नाही होणार हे सगळं. सुनीता चिडून तिच्या सासूला मालतीताईंना म्हणाली. अर्जुनला त्याच्या खोलीत हे सगळं ऐकायला येत होतं. सुनीताचे शब्द त्याच्या मनाला खोलवर लागले होते. एकीकडे त्याचे नवीन वैवाहिक आयुष्य, तर दुसऱ्या बाजूला त्याचे वृद्ध आई वडील, ज्यांची सगळी जबाबदारी त्याच्या एकट्यावरच होती, कारण तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अर्जुनच्या वडिलांचे म्हणजे शंकररावांचे चालणे फिरणे देखील लाचार झाले होते. सुनीताचे जोरात बोलणे ऐकून शंकरराव भिंतीचा आधार घेत दारापर्यंत आले आणि म्हणाले, बाळा, आमच्याकडून काही चूक झाली असेल किंवा काही वाईट बोललो असेल तर मी माफी मागतो, पण आम्ही तुझे आईवडीलच आहोत ना. शंकररावांचे बोलणे ऐकताच सुनीता अजून चिडली आणि म्हणाली, माफ करा, पण तुम्ही माझे आईवडील नाही. माझ्या आईवडिलांनी कधीच माझ्याकडून इतकं काम करून घेतलं नाही. बस, आता पुरे झाले. मी ह्या घरात एक मिनिटही राहणार नाही. अर्जुनला तुमच्यासोबत राहायचं असेल तर राहू देत, पण आता मला तुमच्यासोबत कधीच राहायचं नाही. ह्या घरात एकतर मी राहीन किंवा तुम्ही. सुनीताने तिचा निर्णय बोलून दाखवला. क्षणात संपूर्ण खोलीत शांतता पसरली. अर्जुनचा श्वासही जड झाला. त्याच्या डोळ्यांसमोर सगळं तुटत होतं. सुनीता जेव्हा नववधू म्हणून ह्या घरात आली होती तेव्हा सगळं किती सुंदर होतं. मालती त्यांनी तिला मुलगी म्हणून मान दिला होता. सगळं काही सुरळीत चालू होतं, पण 2 महिन्यात शंकररावांची तब्येत बिघडत गेली. औषधं, डॉक्टर, उठण्यासाठी मदत, हे सगळं सुनीताला ओझं वाटू लागलं. ती हळूहळू मालतीताई आणि शंकररावांवर चिडू लागली. सतत त्यांना ऐकवू लागली, मी इथे ह्या 2 म्हाताऱ्यांची सेवा करायला लग्न केलंय का? सुनीताचे असे बोलणे ऐकून मालतीताई खूप दुःखी होत असत आणि अर्जुन तो दोन्हींकडून जळत होता. एकीकडे बायको आणि दुसरीकडे आईवडिलांचे दुःख. एके दिवशी शेजारच्या रेखा काकू मालतीताईंकडे आल्या. गप्पा मारता मारता म्हणाल्या, मालती, अलीकडे तुमच्या सुनेचा स्वभाव बदलल्यासारखा वाटतोय. आज सकाळी मी तिला खूप मोठ्या आवाजात बोलताना ऐकलं. मालतीताई शांतपणे म्हणाल्या, आता ह्या नव्या पिढीच्या सुनांचं काय सांगायचं? रेखाताई, कदाचित आम्हीच तिला ओळखायला उशीर केला. मालतीताईंच्या बोलण्यावरून रेखाताईंनी ओळखलं की इतर सुनांसारखीच ही निघाली. असो, सुनीताचे अनर्थक बोलणे अर्जुन सहन करत होता, पण आतून त्याच्या रागाचा ज्वालामुखी जणू फुटत होता. तो सुनीताच्या रोजच्या बोलण्याला वैतागला होता. त्यामुळे त्या संध्याकाळी अर्जुनने तिला हळू आवाजात विचारलं, सुनीता, तुला आईबाबांमुळे काही त्रास आहे का? तसं असेल तर सांग मला. सुनीता म्हणाली, हो, होतोय मला तुमच्या आईबाबांचा त्रास. खरं तर हे घरच माझ्या आयुष्यासाठी त्रासदायक बनले. तुझे वडील, तुझी आई, त्यांचा दवाखाना, औषधं, माझं आयुष्य माझं राहिलंच नाही. या वयात सगळ्यांनाच असं होतं, अर्जुन शांतपणे म्हणाला. सुनीता चिडून म्हणाली, तर मग त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडा, आणि तसे नाही केले तर मीच कायमची निघून जाईन इथून. स्वयंपाकघरात बसलेल्या मालतीताईंच्या कानांवर सुनेचे शब्द ऐकू आले. त्यांचा हात थरथरला आणि हातातील वाटी जमिनीवर पडून फुटली. दुसऱ्या दिवशी घरात विलक्षण शांतता होती. कुठे चहाचा सुगंध नव्हता, ना आईचे गुणगुणणे आणि ना वडिलांच्या खोकल्याचा कर्कश आवाज. ही शांतता अर्जुनच्या मनाला बोचत होती. तेव्हाच सुनीता त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. अर्जुन, मी ठरवलंय. एक तर आपण वेगळं राहू किंवा हे लोक घराबाहेर जातील. तुला जे मान्य असेल ते सांग, नाहीतर मी माझ्या माहेरी कायमची निघून जाते. सुनीताचे अविचारी बोलणे ऐकून अर्जुनने तिच्याकडे पाहिलं आणि फक्त 2 शब्दात बोलला, ठीक आहे. सुनीताच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू आलं. तिला वाटलं ती जिंकली, पण अर्जुनचे पुढचे शब्द तिला थरथरवून गेले. जसं तुला हवंय तसं होईल, पण ह्या घरातून कोण जाणार ते मी ठरवेन. अर्जुन बाहेर गेला आणि थोड्याच वेळात गाडी घेऊन परत आला. आता तो स्वतःच सामान बांधू लागला. मालतीताई घाबरून बाहेर आल्या. बाळा, काय करतोयस? सुनीता जाणार आहे का? तिचं सामान का बांधतोयस? सुनीता चिडून विचारू लागली. अर्जुन, माझ्याशी न बोलता गाडी का बोलावलीस? अर्जुनने तिच्याकडे बघितलेही नाही. शांत स्वरात म्हणाला, आई, ना ह्या घरातून तू जाणार ना बाबा. ह्या घरातून जायचं असेल तर ते मी आणि माझी बायको सुनीता जाऊ. काय? सुनीता किंचाळली. आपण का बरं जायचं एवढं मोठं घर सोडून?
अर्जुन शांत पण ठाम आवाजात म्हणाला, कारण हे घर फक्त दगडविटांचे नाही. माझ्या आईवडिलांनी रक्ताचे पाणी करून, घाम गाळून, खूप कष्टाने, बराच त्याग करून हे घर बांधले आहे. या घरात त्यांचा जीव वसतो. ज्याला कोणाला माझ्या आईबाबांचा त्रास होतो त्यांनी हे घर सोडायचं आहे. गाडीमध्ये सामान ठेवताना शेजारी जमले. रेखा काकू म्हणाल्या, अर्जुन कुठे जातोयस? तुझे वृद्ध आईवडील काय करतील? दुःखी मनाने अर्जुन म्हणाला, काकी, जेव्हा सून सासू सासऱ्यांना ओझं मानते, तिला त्यांची सेवा करणे गुलामी वाटते आणि प्रेमाला मजबुरी, तेव्हा घरात नाती राहत नाहीत तर फक्त भिंती उरतात. आणि मी माझ्या बायकोला त्या भिंतीत कैद करू इच्छित नाही. इथं का ऐकताच सुनीताचा चेहरा लाल झाला. तिने रागाने अर्जुनचा हात ओढत म्हटलं, अर्जुन, तू सगळ्यांसमोर माझा अपमान करतोयस. अपमान? अर्जुनचा स्वर थरथरू लागला. ज्या दिवशी तू मला म्हणाली होतीस की ह्या घरात एकतर मी राहीन किंवा तुझे आईबाबा, त्या दिवशी तू फक्त त्यांचा नाही तर माझाही अपमान केला होता. असं म्हणत अर्जुनने आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाला, आई, जातो मी. मालती त्यांनी थरथरणाऱ्या हातांनी अर्जुनचा हात घट्ट पकडला आणि म्हणाल्या, बेटा, खरंच तू आम्हाला सोडून चाललास? अर्जुन म्हणाला, नाही आई, मी तुला आणि बाबांना कधीच कुठेही एकटे सोडून जाणार नाही. पण आज सुनीताला तिच्या हट्टामुळे एकटीला सोडणे गरजेचे आहे. मग तो सुनीताकडे वळून म्हणाला, सुनीता, हे बघ, तुला हवं असेल तर तू आताही तुझा निर्णय बदलू शकतेस. पण हो, जर अजूनही तुला माझे आईवडील वाईट वाटत आहेत असे वाटत असेल तर तू जाऊ शकतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आईबाबा परत मिळत नाहीत. अर्जुनचे बोलणे ऐकून सुनीता काही क्षण शांत राहिली आणि गाडीत जाऊन बसली. पण तिच्या चेहऱ्यावर आता जिंकल्याची चमक नव्हती, तर एक खोल रिकामेपणा होता. सुनीता गाडीत जाऊन बसल्यामुळे अर्जुनही शांतपणे गाडीत बसला. दोघांनाही ठाऊक होते की ते कुठे जात आहेत. 1 तासानंतर गाडी सुनीताच्या आईबाबांच्या घरासमोर थांबली. अर्जुन म्हणाला, तुला माझ्या आईवडिलांसोबत राहायला आवडत नाही तर मग तू तुझ्या आईवडिलांसोबत राहा. माझी काही हरकत नाही. तुला हवं असेल तर पूर्ण आयुष्य इथे आरामात काढू शकतेस. मला तुझी काहीच गरज नाही. पण मी माझ्या वयोवृद्ध आईवडिलांना कधीच सोडणार नाही. अर्जुनचे बोलणे ऐकून सुनीता हैराण झाली. डोळे मोठे करून ती अर्जुनकडे पाहतच राहिली. तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही आणि अर्जुन तिथून निघून गेला. सुनीताला विश्वास बसत नव्हता की अर्जुन तिला अशा प्रकारे माहेर सोडून जाईल. सुनीताच्या आईबाबांनी त्या दोघांचे बोलणे ऐकले होते, त्यामुळे ते सुनीताला काहीही बोलले नाहीत. पण आता माहेरी असूनही तिचे मन तिथे लागत नव्हते. ज्याच्यासोबत ती रोज भांडायची त्याच अर्जुनची साथ तिला हवीहवीशी वाटू लागली होती. इकडे अर्जुनच्या आईवडिलांना तो परत आलेला पाहून आनंदाने डोळे भरून आले. पण ते पुन्हा पुन्हा त्याला समजावत होते की बाळा, सूनबाई बालिश आहे, तू तरी समजूतदार आहेस ना. पण अर्जुन आता कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पाहता पाहता 1 महिना उलटला. सुनीताच्या चेहऱ्यावरची टवटवी, चमक, सगळं काही हरवलं होतं. ज्या सुनीताने कधी हसत मुखाने या घरातून सासरी पाऊल टाकलं होतं, तीच आज विस्कटलेल्या केसांनी, थकलेल्या डोळ्यांनी एकदम कुठेतरी हरवलेली दिसत होती. तिची आई तिला काही बोलत नव्हती, पण सुनीताचे बाबा मात्र रोज तिच्याकडे पाहून एकच प्रश्न विचारायचे, सुनीता, मला एक सांग, ज्या घराला तू नाकारलं तिथे तुला फक्त तुझे सासू सासरेच दिसले? त्यांचा प्रेमळ स्वभाव, तुझ्या नवऱ्याचे प्रेम, तिथे मिळणारा सन्मान, हे काही दिसलं नाही का? सुनीताचे बाबा तिच्या निर्णयाने पूर्णपणे नाराज झाले होते. त्यांनी तिच्याशी बोलणेच बंद केले. ही उपेक्षा पाहून सुनीताचे मन हेलावले. माहेरी असूनही ती जीवाच्या आकांताने एकटी पडू लागली होती. एक दिवस मंदिराच्या पायऱ्यांवर ती खूप उदास होऊन बसली होती. तेवढ्यात त्यांच्या शेजारी राहणाऱ्या शारदाताई तिच्या जवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या, सुनीता बेटा, मी तुझ्याबद्दल ऐकलं, पण मी तुला एक सांगू, ऐकशील? हे बघ, जीवन खूप छोटं असतं. ज्यांनी तुला निरपेक्षपणे स्वीकारलं त्यांनाच तू घराबाहेर जायला सांगितलंस. त्या पुढे म्हणाल्या, तुझे सासू सासरे किती साधे, शांत स्वभावाचे आहेत. तुला मुलीसारखं मानायचे, पण तू मात्र त्यांना परकं समजलीस. आणि आता बघ, तुझ्या आईवडिलांनी सुद्धा तुझ्याकडे पाठ फिरवली आहे. हे बघ बाळा, अजून वेळ गेलेली नाही. संसार विस्कटू देऊ नकोस. इतकं बोलून शारदाताई निघून गेल्या. पण त्यांच्या प्रत्येक शब्दाने सुनीताच्या हृदयाचा ठाव बदलून गेला. पहिल्यांदाच तिला जाणवले, मी खूप मोठे पाप केले आहे. तिला आठवलं कशी ती रोज सासूला उलटसुलट बोलायची. सासऱ्यांना म्हणायची, मी तुमची सेवा करायला ह्या घरात लग्न करून आलेली नाही. पण तरीही ते दोघे तिला कधीच प्रत्युत्तर देत नसत.
आता ती तिच्या स्वतःच्या शब्दांनी होरपळून निघाली होती. 2 महिने उलटले. अर्जुनने एकदाही फोन केला नाही किंवा एक मेसेजही केला नाही. त्याने जणू हे नातं जवळजवळ संपवलं होतं. सुनीता तगमगू लागली. तिला आता सासरच स्वर्गासारखं वाटू लागलं होतं. तेच घर ज्याला ती सोडून आली होती. तिने अनेकदा अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन तिचे कोणतेही फोन उचलत नव्हता. माहेरी आणि सासरी दोन्हीकडून सुनीता पूर्णपणे एकटी पडली. तेव्हा तिला उमगलं, माझा खरा सन्मान माझ्या नवऱ्याच्या घरातच आहे. त्या रात्री सुनीताने आईला विचारलं, आई, मी अर्जुनकडे परत जाऊ का? तो मला माफ करेल का? तिचे बोलणे ऐकून आईला हायसे वाटले. ती म्हणाली, बाळा, जशी जिद्द तू घर सोडताना दाखवलीस, तशीच जिद्द घर परत मिळवण्यासाठी दाखवलीस तर कदाचित त्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी पुन्हा उघडतील. दुसऱ्या दिवशी सुनीता त्या घराच्या दारात उभी होती, जिथून तिने एके दिवशी अल्टिमेटम दिला होता. मालतीताईंनी दरवाजा उघडला. सुनीताने सासूचे पाय धरले आणि रडू लागली. आई, मला माफ करा. मी तुम्हाला खूप दुखावलं. आता मी खरोखर बदलले आहे. मालतीताईंच्या डोळ्यात पाणी आले, पण त्यांचे शब्द कठोर होते. बेटा, जखमा भरतात, पण त्याचे व्रण तसेच राहतात. तू जे केलंस ते योग्य नव्हतं. मला सांग, तुझा राग 2 महिन्यांनी शांत झाला? तोच राग काही दिवसात कमी झाला असता तर आज तुला माझे पाय धरावे लागले नसते. हे बघ, हे घर माझ्या दृष्टीने आजही तुझेच आहे, पण निर्णय अर्जुनचा असेल. संध्याकाळी अर्जुन घरी आला. सुनीता त्याच्याजवळ धावत गेली. अर्जुन, मला माफ कर. मीच चुकीची होते. अर्जुनने पहिल्यांदा तिच्याकडे पाहिलं, पण त्याच्या नजरेत अजूनही कठोरपणा होता. तो रागाने म्हणाला, सुनीता, हा काही सिनेमा नाही. चूक केल्यानंतर एक गाणं म्हटलं आणि सगळं माफ झालं. सुनीता हळू आवाजात म्हणाली, माझं खरंच चुकलं अर्जुन. मी तुझी फक्त माफी मागतेय. अर्जुन काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला. मालतीताई म्हणाल्या, सुनबाई, त्याला थोडा वेळ दे बाळा. आज नाही तर उद्या तो तुला नक्की स्वीकारेल. सुनीता बदलायला लागली. ती घरातील प्रत्येक कामं मनापासून करू लागली. मालतीताईही तिच्यासोबतच असायच्या. त्या तिला कामात मदत करायच्या. हळूहळू घरात ऊब यायला लागली, पण सुनीताच्या चेहऱ्यावरचे समाधान अजून परत आले नव्हते, कारण तिला अजूनही अर्जुनचे प्रेम मिळालेले नव्हते. मालतीताई आणि शंकरराव दोघांना तिची वेदना समजत होती. एका रात्री शंकरराव अर्जुनला म्हणाले, बेटा, जीवनात चढ-उतार असतातच. एखाद्याने स्वतःची चूक मान्य केली तर त्याला आपण दुसरी संधी द्यायला हवी. सुनबाईने उशिरा का होईना तिला आपली चूक समजून घेतली आहे. तिलाही परत स्वीकार. अर्जुनने सुनीताकडे पाहिले. ती आज 2 महिन्यांपूर्वीच्या सुनीतासारखी नव्हती. डोळे पाणावलेले, चेहऱ्यावर नम्रता. ती नवीन बदललेली सुनीता होती. अर्जुनच्या मनातलं कठोर कवच तुटू लागलं. तो मनात म्हणाला, हीच माझी खरी सुनीता. अर्जुन तिच्यासमोर आला आणि हात पुढे करून म्हणाला, सुनीता, तू पुन्हा माझा आणि माझ्या या घराचा हिस्सा होशील. सुनीता धावत त्याच्या मिठीत शिरली आणि खूप रडू लागली. तिच्या डोळ्यातील पाणी पाहून अर्जुनच्या डोळ्यातही अश्रू दाटले. आज 2 महिन्यानंतर त्या घरात पुन्हा आनंद परतला. सुनीताने तिची चूक उमगली आणि अर्जुनला त्याचे संपूर्ण कुटुंब परत मिळाले. मित्रांनो, घर हे 4 भिंतींचं नसतं. ते प्रेम, संयम, समजूतदारपणा आणि जबाबदारीने उभं राहतं. वृद्ध आईवडिलांची सेवा ही ओझं नसते, ती आपल्या संस्काराची परीक्षा असते. आणि प्रेमाने केलेली सेवा कधीच गुलामी होत नाही. जिंकण्यात मोठेपणा नाही, नातं टिकवण्यात मोठेपणा आहे. म्हणूनच अहंकाराने दूर गेलेली सुनीता जेव्हा पश्चातापाने परत आली, तेव्हा नात्यातील प्रेम पुन्हा जागे झाले. कारण शेवटी प्रेम नेहमी जिंकतं. राग, हट्ट, गैरसमज हे सगळं वेळेसमोर निघून जातं. मनापासून दिलेली माफी आणि मनापासून दिलेली संधी हे दोन्ही मिळाले तर कोणतंही नातं पुन्हा नव्याने फुलू शकतं. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.